सो मेरी सारी मेहनत गई पानी। हाय गाईज, मी नेहा आणि तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी एक युनिक रेसिपी ट्राय करणार आहे जी मी यूट्यूबवरती स्क्रोल करताना चेकआउट केली होती। सो मी केक बनवणार आहे, तो पण बिस्किट पासून। सो मी माझा फेवरेट बिस्किट घेतलाय बर्बन। सो ह्याच्यापासून मी चॉकलेट केक बनवणार आहे। लेट्स सी कसा बनतोय। सो कीप वॉचिंग गाईज। सो केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतील। सो सिंपल इन्ग्रेडियंट्स आहे बेन, म्हणजे तुम्हाला जो फेवरेट तुमचा चॉकलेट बिस्किट आवडतं ते तुम्ही घ्या। आणि त्यानंतर तुम्हाला मेल्टेड बटर लागेल। सो मी नॉर्मल बटर घेतलाय, मेल्ट करणार आहे। त्यानंतर दूध लागेल अँड ऑफकोर्स चॉकलेट केक बनवतो तुम्हाला कंपाऊंड चॉकलेट, तुम्ही डार्क चॉकलेट घेऊ शकता। मी इथे चॉको चिप्स घेतलेत, कंपाऊंड चॉको चिप्स। अँड ऑफकोर्स बेकिंग पावडर असेल तर मी अजून एक हॅक बघितलं होतं, जर नसेल तर मी इनो पण यूज करू शकता। सो फायनली मी आता हे चॉप केलेत, म्हणजे छोटे छोटे तुकडे केले। अँड नाव आता ह्याला आपण ग्राइंड करणार आहे। तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये दूध टाकून पण ह्याला बारीक करू शकता, बट मी ग्राइंड करेल थोडंसं पावडरवालं। आपल्याला फॉर्म पाहिजे, सो त्याला थोडं ग्राइंड करूया। राउंड करके कट करना होता है, राउंड करके कट करना होता है। आपलं इथे बॅटर रेडी झालंय आणि ह्याच्यामध्ये मी इनो टाकणार आहे। सो तुम्ही सो आपण ह्याच्यामध्ये टाकूया। टेक्टेन नाही आहे, सो दॅट्स वाय। तर मी ह्याला ऑलरेडी ग्रीस करून घेते। त्याच्यामध्ये हा केक मी आता ह्याला थोडं टॅप करून त्यातले जेवढे पण बबल्स असतील सो आपलं जे ओव्हन ऑलरेडी ग्रीस झालं त्यानंतर 20 to 25 मिनिट ओव्हनमध्ये ठेवू शकतो 180 डिग्रीवरती। सो मी ऑलरेडी ग्रीस झाले ठेवतो।
सो इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. मी बाउल यूज केला होता मायक्रोवेव्हचा अँड सो आपला केक सगळं बाहेर आला ओव्हनमध्येच. अँड केकचं लूक तुम्हाला मिळतो. अँड आता काय करू नाही शकत, सो आम्ही असंच खाणार आहे हा केक. सो टाईम मी केक जो असतो पॅन असतो तो परचेस करेल. एक गोष्ट आज मी शिकले, तुमच्याकडे जर ना कुछ तो कमी है भाई तो मत बनाओ. नहीं तो ऐसा होता है. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते अँड भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड सी बाय.